ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग 17. ओव्या आहेत 423 ते 428 आणि गीतेचे श्लोक आहेत 28 आणि 29. विश्वरूपाच्या दातांच्या फटीत राजांच्या मुकुटातील रत्न सुद्धा कशी अडकून राहिलेली दिसत आहेत हे वर्णन केल्यानंतर अर्जुन आता उपमा देऊन हा सर्व ग्रास कसा चालला आहे त्याचं वर्णन करत आहे. श्लोक 28. यथा नदीनां बहवम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून गमन करतात, त्याप्रमाणे सर्व बाजूने जळत असलेल्या तुझ्या मुखामध्ये हे नरामधील वीर प्रवेश करत आहेत. श्लोक 29. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. अत्यंत वेगाने युक्त होत साते पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वतःच्या नाशाकरताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होत साते स्वतःच्या नाशाकरताच तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकिती समुद्राचे अंग, तैसे आघवाची कडुनी जग प्रवेशत मुखी. ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे म्हणजे तितक्या वेगात सर्व बाजूनी हे जग त्याच्या मुखात शिरत आहे. आयुष्य पंथे प्राणीगणी करणी अहोरात्रांची मोबणी, वेगे वक्त मिळणी साधीच हाती. आयुष्याच्या मार्गाने रात्र दिवसाच्या पायऱ्या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे साधित आहेत. जळतया गिरीच्या गवखा माझी घापती पतंगाची या झाका, तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती. पेट घेतलेल्या डोंगरांच्या दरीमध्ये ज्याप्रमाणे पतंगाचे समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणे पहा हे सर्व लोक या तोंडामध्ये येऊन पडत आहेत. परी जेतुले येथ प्रवेशले ते तातलिया लोहे पाणीची पा गेळिले, वहीवटी ही पुसिले नामरूप तयांचे. परंतु लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते, त्याप्रमाणे जेवढे म्हणून प्राणी या मुखात जात आहेत तेवढ्यांच्या वहिवाटीला सुद्धा नामरूप राहत नाही. आणि येतुलाही आरोगण करिता भुके नाही उणेपण, कैसे दीपन असाधारण उदयले यया. आणि इतकेही खाणे खात असता भूक काही कमीच होत नाही, याच्या जठराग्नीला कितीतरी विशेष प्रखरता आली आहे. जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला का भनगा दुकाळू पाहला, तैसा जिभांचा लळलळाटू देखिला आवाळुवे चाटीत. जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा म्हणजे मग त्याला खाखा सुटते, अथवा जसे एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ झाला म्हणजे खाखा सुटते, त्याप्रमाणे ओष्ठप्रांत चाटताना जिभेची हलण्याची गडबड दिसते. गीतेच्या या 2 श्लोकांमध्ये विश्वरूपाच्या मुखात शिरणारी मुखे कशी दिसत आहेत त्याचं वर्णन व्यासांनी 2 उपमा देऊन केलेले आहे. नद्या समुद्रा व गामिनी असतात, समुद्राकडे मुख करून वाहणारे असतात. तशी मुखे म्हणजे जणू काही नद्या आहेत आणि विश्वरूप म्हणजे जणू काही समुद्र आहे. आणि या मुखरूपी नद्या विश्वरूपी समुद्रात प्रवेश करण्यासाठी घाईघाईने जात आहेत. किंवा सर्व प्राणी मात्र म्हणजे पतंग आहेत आणि विश्वरूपाची मुखे म्हणजे पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळा आहेत. पतंग अग्नीवर झेप घेत आपला सर्वनाश ओढवून घेतात, तसेच सर्व प्राणी मात्र आपला सर्वनाश करून घेत होते. सर्व प्राणी मात्रांचा ग्रास ते विश्वरूप करत असून सुद्धा त्या विश्वरूपाची जीभ पुन्हा जिभल्या चाटीतच होती. अशी त्याची भूक प्रचंड होती. सर्व विश्वरूपाचं तेज अत्यंत प्रखर असून
त्याने आपल्या तेजाने सर्व जग व्यापलेलं होतं आणि सर्व जगाला ताप देत होतं. ज्ञानदेवाने विश्वरूपाला सागर, अग्नी यांची व प्राणी मात्रांना नद्यांची व पतंगांची उपमा दिलीच. त्या व्यतिरिक्त त्यांनी कल्पना केली आहे की आयुष्याचा मार्ग हा चढणीचा आहे. तेथे रात्र व दिवस या पायऱ्या आहेत. सर्व प्राणी मात्र या पायऱ्या चढत चढत त्या विश्वरूपाच्या मुखात प्रवेश करत आहेत. पतंगाची उपमा स्पष्ट करताना त्यांनी विश्वरूपाचं मुख म्हणजे पेट घेतलेल्या डोंगराची दरी अशी कल्पना केलेली आहे. इतक्या सर्व प्राणी मात्रांचा ग्रास करत असून सुद्धा विश्वरूपाची भूक काही भागत नाही. त्याची खाखा काही शांत होत नाही. त्याचा जठराग्नी अत्यंत प्रखर आहे. तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचा लोखंड जसा क्षणार्धात ग्रास करते, त्याप्रमाणे मुखात पडलेली प्रत्येक आहुती हे विश्वरूप क्षणार्धात गिळंकृत करत आहे. मग त्या मुखांची नामरूपे सुद्धा शिल्लक राहत नाहीत. या त्याच्या भुकेची ज्ञानदेव रोग्याशी व भिकाऱ्याच्या नशिबात असलेल्या सुकाळाशी तुलना करतात. रोगी तापातून बरा झाला की त्याला खाखा सुटते. कितीही खाल्लं तरी भूक शमत नाही. तसा या विश्वरूपाचा हा वाचलेलाच आहे. भिकाऱ्याला एखाद दिवशी चांगलं अन्न जर प्राप्त झाले तर तो जसा जिबल्या चाटीत बसावा, तसं हे विश्वरूप अर्जुनाला भासत आहे. पुढे तो आणखीही विश्वरूपाच्या त्या भयानकतेचे वर्णन करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.